हॅलो, हॅलो, चला. गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसते का रे? गुड इव्हनिंग. सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि आवाज येतोय का मला सांगा एकदा. हाय, गुड इव्हनिंग. नेहा, सुब्रा, विराग, संस्कृती, प्रज्ञा. उथा, आयुष. गुड इव्हनिंग टू ऑल. चला, आलेत सर्व विद्यार्थी? ओके, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना आणि आवाज पण येतोय? ओके. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचा आज पहिलाच क्लास आहे ते बघा, तुमच्या स्क्रीनवर राईट हँड साईडला दोन ऑप्शन दिसतील, एक चार्टचं ओके आणि एक पोलचं. तर चार्टवर क्लिक करून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. आणि पोलवर ज्यावेळेस मी तुम्हाला पोल देईल त्यावेळेस त्या पोलवर तुम्हाला आन्सर टिक करता येईल, म्हणजे आन्सर पोलचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना. प्रज्ञा नव्हता बेटा, 26 ला नव्हता. नाही, 26 ला नव्हता. सॉरी सर्दी आहे थोडी. ओके, त्याला स्टार्ट करूया. बघा, मला सांगा, तुम्हाला पोझिशन इन अ क्यू चे क्वेश्चन सोडवण्यासाठी काही प्रॉब्लेम आला का? तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह केलेत का? रिमेनिंग पोर्शन तुम्ही सॉल्व्ह केलात का रे? वेद, मी गावाला गेलो होतो बेटा. ठीक आहे. 4-5 दिवसातून 4-5 दिवस म्हणतोय, महिन्यातून मला 1-2 दिवस तरी गावाला जावं लागतं. ओके, ग्रेट, खूप छान. ओके, चला. आणि बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आपला डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय? मराठीत त्याला आपण दिशा म्हणतो, राईट? तुम्हाला याच्यावर काही क्वेश्चन दिलेले असतात, सिंपल क्वेश्चन असतात. ठीक आहे, पण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन माहित पाहिजे. ठीक आहे, चला आपण डायरेक्शन अगोदर बघूया. आता डायरेक्शन बघण्या अगोदर बघा, तुम्हाला इथं आपलं डायरेक्शन दिलंय. ठीक आहे, आता बघा, ही तुमची काय आहे? ईस्ट डायरेक्शन आहे. ईस्ट मराठीमध्ये आपण पूर्व म्हणतो, राईट? ही तुमची वेस्ट आहे. ठीक आहे, ईस्ट, वेस्ट. त्यानंतर बघा, अपवर्ड जी असते, आता अपवर्ड नाही ऍक्च्युअली ती. ठीक आहे, आपण जर तुम्ही प्लेनवर ठेवलं तर तुमची ती समोरची डायरेक्शन होते, ती नॉर्थ. ओके, ही तुमची साऊथ, खालची तुमची साऊथ आहे. त्यानंतर बघा, या नॉर्थ आणि वेस्टच्या मधामध्ये नॉर्थ वेस्ट म्हणायचं. बघा, हा नॉर्थ कधी पण नॉर्थ सुरुवातीला घ्यायचा, आणि जर साऊथ असेल तर साऊथ सुरुवातीला घ्यायचं. बघा, नॉर्थ आहे आणि इकडे वेस्ट आहे, या दोघांच्या मधामध्ये जे काही डायरेक्शन आहे त्याला म्हणतात नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, मराठीमध्ये त्याला आपण वायव्य म्हणतो. त्यानंतर बघा, नॉर्थ ईस्ट, या दोघांमध्ये जे काही डायरेक्शन आहे त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट, राईट? त्यानंतर बघा, साऊथ आणि ईस्ट, साऊथ आणि ईस्ट या दोघांमध्ये जे काही डायरेक्शन आहे त्याला म्हणतो आपण साऊथ ईस्ट. हे झालं तुमचं साऊथ ईस्ट. आणि साऊथ आणि वेस्ट हे झालं तुमचं साऊथ वेस्ट. मराठीमध्ये आपण काय म्हणतो बघा, हे तुमचं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि मराठीमध्ये बघा, वायव्य, ईशान्य, हा आग्नेय, आणि हे नैऋत्य. ठीक आहे, आता मराठीवाले विद्यार्थी आपल्याला नाहीये, पण तरी पण मी दिले जेणेकरून एखादा असेल तर त्याला ते समजायला पाहिजे. ठीक आहे, तर हे डायरेक्शन तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये पण आहे, डायरेक्शन महत्वाचं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल, मी जे आहे ना, मी अशा प्रकारे उभा आहे. फॉर एक्झाम्पल, मी अशा प्रकारे उभा आहे
आणि समोर पाहतोय इकडं, ठीक आहे. इथं बघा फॉर एक्झाम्पल हा टीव्ही आहे, ओके. मी हा टीव्ही पाहतोय, ओके. मग आता मी टीव्ही पाहतोय, राईट. तर मी टीव्ही पाहतोय, मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस माझी जी ही साईड आहे, राईट, म्हणजे माझी जी राईट साईड आहे ही माझी राईट साईड राहणार, ओके. म्हणजे बघा तुमचं जे ऍक्च्युअल डायरेक्शन आहे, तुमची जी राईट साईड आहे ती तुमची राईट साईडच राहणार ज्यावेळेस तुम्ही फ्रंटला पाहताय, ठीक आहे. ही तुमची लेफ्ट साईड होणार, ओके. आलं लक्षामध्ये? बघा ज्यावेळेस तुम्ही इकडे पाहताय, माझ्याकडे पाहताय, फॉर एक्झाम्पल कोणी तुमच्याकडे पाहते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं कोणीतरी आहे आणि तुमच्याकडे पाहताय, तर काय होणार, याची जी राईट साईड आहे ही याची लेफ्ट साईड होणार, ओके. आणि जी राईट लेफ्ट आहे ही राईट होणार. मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्याबद्दल. फक्त डायरेक्शनच्या बद्दल थोडंसं इथं लक्षात ठेवा की कुठल्या डायरेक्शनला काय म्हणायचं, ठीक आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. त्यानंतर बघा नॉर्थ वेस्टच्या बिटवीन नॉर्थ वेस्ट, इकडे नॉर्थ ईस्टच्या दरम्यान नॉर्थ ईस्ट, इकडे साऊथ ईस्टच्या दरम्यान साऊथ ईस्ट, आणि इकडे साऊथ वेस्टच्या दरम्यान साऊथ वेस्ट. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, ओके. आता आपण थेट जाऊया आपल्या क्वेश्चनकडे, ठीक आहे. कारण क्वेश्चन बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. क्वेश्चन बघितल्याशिवाय नाही समजणार, कारण असं किती समजून सांगितलं, क्वेश्चन काय म्हणतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. काय सांगितलं बघा, 8 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन अगोदर रीड करा आणि सगळ्यांनी बुक बंद करायची आहे. बुक कोणाचंही चालू नसलं पाहिजे. सगळ्यांनी बुक बंद करा आणि क्वेश्चन साठी काय करायचं, तुमच्याकडे नोटबुक आणि पेन ठेवायचा आहे. नोटबुक आणि पेन. क्वेश्चन दाखवला की सोडून बघायचा, ठीक आहे, आणि उत्तर द्यायचं. बघा, ऍट 37 minutes past 3 in a clock, ठीक आहे. 37 minutes past 3 in a clock, which direction does the minute hand show, ठीक आहे. बघा ऍट 37 मिनिट म्हणजे 37 मिनिट झालेले आहेत. पास्ट, पास्ट म्हणलेलं, पास्ट म्हणजे काय, 37 मिनिट झालेत, पास्ट म्हणलेलं आहे. नुसतं 37 मिनिट जर म्हणलं असतं, पास्ट नसतं तिथं, तर तुमचे 37 मिनिट त्याला बाकी आहेत असं याचा अर्थ होतो, राईट. पास्ट म्हणलेलं आहे म्हणजे 37 मिनिट काय झालेले आहेत, झालेले आहेत 3 वाजून. ऍट 37 मिनिट पास्ट, पास्ट म्हटलं की समजायचं की तुमचे एवढे मिनिट काय झालेले आहेत, झालेले आहेत 3 वाजून, ओके. चला, तर ऍट 37 मिनिट्स पास्ट 3 in a clock, विच डायरेक्शन डज द मिनिट हँड शोज. चला बघूया. अगोदर आपण काय करूया, क्लॉक काढूया. ओके, ही तुमची क्लॉक आहे. हा तुमचा 12, 1, 2, हा तुमचा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, ओके. बघा ही तुमची क्लॉक आहे. काय सांगितलं, 3 वाजून 35 मिनिटे झालेली आहेत, राईट. सिंपल आहे. 37 मिनिट पास्ट 3 o'clock, ओके. सो फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा 37 मिनिट, आता 37 मिनिट कुठे असतात रे, बघा इथं जर असेल तुमचा मिनिट हँड, जर 6 वर असेल तर ते 30 मिनिट होतात, बरोबर आहे. काय होतात तुमचे, काय होतात ते तुमचे 30 मिनिट होतात, ओके. काय म्हणलेलं आहे, 37. 37 म्हटल्यानंतर नियर अबाउट 40च्या जवळ आहे, ओके. मग तुमचा जो मिनिट हँड असेल तो इथे कुठेतरी असायला पाहिजे, ओके. तुमचा मिनिट हँड इथे कुठेतरी असेल, तुमचा मिनिट हँड आहे, ओके. आणि जो तुमचा अवर हँड आहे तो इथे कुठेतरी असेल, हा तुमचा अवर हँड आहे, ओके. सो आता बघा, तुम्ही जर बघितलं तर आपण आताच बघितलं होतं डायरेक्शन, बरोबर आहे ना. डायरेक्शन आपण आताच बघितलं होतं की नाही, हा. तर त्या डायरेक्शन मध्ये मला सांगा, आता मला सांगा कुठलं डायरेक्शन येतोय रे त्या मिनिट हँडचं. सांगा, ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी आताच एक गोष्ट एक्सप्लेन करून सांगितली होती, ठीक आहे. तर बघा आपण डायरेक्शन बघूया. हे तुमच्या ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ, ओके. आता बघा नॉर्थ अँड वेस्ट या दोघांमध्ये काय आहे, नॉर्थ वेस्ट, ओके.
इकडे काय आहे नॉर्थ ईस्ट, ओके, इकडे तुमचं साऊथ ईस्ट, ओके, आणि इकडे काय आहे इकडे तुमचं साऊथ वेस्ट, ओके. मग तुमचा हा जर बघा मिनिट हँड, जो मिनिट हँड आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे रे? हा मिनिट हँड हा इकडे आहे, म्हणजे साऊथ वेस्ट कडे आहे, राईट. सो ऑप्शन 4 विल बी राईट. क्वेश्चन समजलाय का? समजले? ओके ओके, पोल क्रिएट करतो. अगोदर क्वेश्चन समजून दिला एक दोन, त्यानंतर आपण पोल बघूया. हा प्रज्ञा देतो, डोंट वरी, आय विल गिव्ह यू पोल. ठीक आहे, फ्रॉम नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पासून मी तुम्हाला पोल देतोय. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन, आणि अगोदर पोल देतोय, नंतर आपण बघूया. अगोदर पोल देतोय, देन आपण बघूया. चला पोल दिलाय तुम्हाला. ओके, ग्रेट वेदिका. चला क्वेश्चन घ्या, क्वेश्चन रीड करा काळजीपूर्वक. ठीक आहे, काय सांगितलंय बघा आता, हे महत्वाचं आहे. हे क्वेश्चन महत्वाचं आहे. अरविंद बॅक इज इन द वेस्ट, म्हणजे अरविंद बॅक म्हणजे अरविंदचं पार्ट म्हणूया. अरविंदची पार्ट जी आहे ना ही वेस्ट कडे आहे, राईट. ही टर्न टू हिज राईट, तो त्याच्या राईट डायरेक्शनला टर्न करतोय, राईट. इनिशियली थ्रू अ 45 डिग्री, म्हणजे इनिशियली म्हणजे सुरुवातीला तो 45 डिग्री मध्ये टर्न करतोय, ओके. अँड देन थ्रू अ राईट अँगल, नंतर तो राईट अँगल मध्ये, राईट अँगल म्हणजे काय 90चा. सो विच डायरेक्शन विल ही फेस नाव, म्हणजे तो आता कुठल्या दिशेकडे असेल किंवा पाहत असेल, असा क्वेश्चन आहे. त्याच्या समोर कोणती दिशा असेल? चला बघूया, सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. सगळ्यांनी बुक बंद करा, फक्त मी सांगतोय त्याचा आन्सर मला द्या. ओके, चला अगोदर आपण डायरेक्शन इथं काढून घ्या. डायरेक्शन समजत नसेल, डायरेक्शन काढून घ्यायचं. बघा हे बघा, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके, हे झाली तुमची नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, ओके, असं थोडं. हे झालं तुमची साऊथ ईस्ट, आणि हे झालं तुमचं साऊथ वेस्ट. ओके, हे डायरेक्शन झाले. एवढं लक्षात ठेवायचं फक्त, ते नेहमी काढून ठेवायचं एखाद्या रफ पेजवर. परीक्षेमध्ये तुम्हाला रफ हे असतं ना तुम्हाला जागा, त्याच्यामध्ये एखाद्या क्वेश्चन आला की असं काढून ठेवायचं, तेच बघायचं वारंवार, पुन्हा पुन्हा तेच नाही काढत बसायचं जर सेम क्वेश्चन त्याच्यावर आले तर. ठीक आहे, बघा हे झालं. काय सांगितलं? अरविंद बॅक इज इन द वेस्ट. ओके, म्हणजे वेस्ट कुठला आहे? हे आहे, बरोबर आहे. मग वेस्ट कडे काय आहे? अरविंदचं बॅक आहे. बॅक म्हणजे काय? पीठ, म्हणजे पार्ट म्हणूया. म्हणजे अरविंद काय करतो याचा अर्थ, अरविंदचं जर पार्ट जर वेस्ट कडे असेल, ओके, अरविंदची पार्ट जर वेस्ट कडे असेल, याचा अर्थ अरविंदचा फेस कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल रे? अरविंदची पार्ट ही असेल तर अरविंदचं फेस कुठल्या डायरेक्शनला असेल? तर अरविंदचं फेस ईस्ट डायरेक्शनला असेल, बरोबर आहे. ईस्ट म्हणजे तो ईस्ट कडे पाहत आहे. हे अरविंदचा फेस आहे, फॉर एक्झाम्पल हा अरविंद आहे, ओके, हे अरविंदचा फेस आहे, ओके, आणि वेस्ट कडे त्याची पार्ट आहे. ही इज टर्न टू हिज राईट इनिशियली थ्रू 45 डिग्री. आता इनिशियली काय करतो? तो इकडे पाहतोय, ईस्ट कडे पाहतोय याचा अर्थ. आणि इनिशियली तो काय करतोय? 45च्या अँगल मध्ये मूव्ह करतोय राईट कडे. मग मला सांगा, आता तो इकडे पाहतोय, मग इकडे पाहतोय, मग तुम्ही तिथं बघा बरं, मग त्याचं राईट डायरेक्शन काय होईल? तुम्ही जर या डायरेक्शन मध्ये जर पाहत असेल, आता तुम्ही म्हणाल सर कसं बघायचं, तर तुम्ही स्वतः टर्न होऊन बघा ना. तुम्ही स्वतः टर्न व्हा आणि बघा. तुम्ही स्वतः टर्न व्हा, तुम्ही टर्न व्हा आणि बघा की तुम्ही जर इकडे पाहत असेल, इकडे या ईस्ट कडे पाहत असेल, ओके, तर
तुमचं राईट साईड कोणती आहे आणि तुमची लेफ्ट हँड साईड कोणती आहे, बरोबर आहे. तर तुमची राईट साईड ही आहे, तुमची लेफ्ट साईड ही आहे. ओके, जर तुम्ही तसं करून बघितलं तर काय म्हणतं, इनिशियली तुम्ही 45 डिग्री मध्ये टर्न करताय. ओके, 45 म्हणजे बघा, म्हणजे हे. ओके, मग तुम्ही बघा 45 च्या अँगल मध्ये टर्न केले, झाले 45 मध्ये टर्न केले. देन काय सांगितलंय, देन थ्रू अ राईट अँगल, देन तुम्ही राईट अँगल मध्ये टर्न करताय, बरोबर आहे. राईट अँगल मध्ये म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, हा जर आपण असं केलंय तर पुन्हा जर तुम्ही असे मूव्ह केले तर 45 आणि पुन्हा मूव्ह केले तर 45, म्हणजे हा झाला तुमचा राईट अँगल. ओके, म्हणजे हा झाला तुमचा राईट अँगल म्हणजे 90चा. ओके, बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या डायरेक्शनला आता पाहताय. ही डायरेक्शन कुठली आहे रे, तर ही डायरेक्शन आहे तुमची साऊथ वेस्ट आहे की नाही, साऊथ वेस्ट, राईट, साऊथ वेस्ट आहे. हे साऊथ वेस्ट आहे, म्हणजे ऑप्शन कुठला बरोबर येईल आपला आता. ओके, आता बऱ्याच जणांनी वेगवेगळं दिलंय, राईट. ठीक आहे, तर काय आलं पाहिजे, साऊथ वेस्ट. सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना समजतायत का? नवीन विद्यार्थ्यांना समजतंय का, मला सांगा बरं एकदा मेसेज करू. ठीक आहे, आज आपले नवीन विद्यार्थी जॉईन झाले आहेत, त्यांचा एक मिनिट. ओके, ओके, आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांना त्याचं नाव सांगा प्लीज. ओके, नवीन विद्यार्थ्यांचं नाव काय आहे? आता मला इथं नाव दिसतंय हनुमंत भंडारी, बरोबर आहे. तर हे नाव कोणाचं आहे, म्हणजे स्टुडंटचं आहे की पॅरेंटचं आहे, प्लीज मला सांगा, जेणेकरून मला नंतर उच्चार करायला सोपं जाईल. ते नाव नेमकं आहे कुणाचं, म्हणजे पॅरेंटचं असेल तर ते व्यवस्थित वाटणार नाही ना आपण तर तसं केलंय तर, त्याच्यामुळे. कारण बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, आपल्या क्लासमध्ये आपण लॉग इन करताना काय करतो, पॅरेंट्सच नाव एंटर करतो, त्याच्यामुळे तसं प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, चला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, तोपर्यंत तुम्ही मला आन्सर करा. बघा, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, मी तुम्हाला पोल देतोय, ट्राय करा आणि मला सांगायला पडते याचा आन्सर. चला क्वेश्चन बघा. बघा, क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय, इन द ऍडजॉइनिंग फिगर, ऍडजॉइनिंग म्हणजे काय, बाजूची, जवळची. हाऊ मेनी टाइम्स वन ट्रॅव्हल्स इन द साउथ ईस्ट डायरेक्शन while going from P to F. ओके, म्हणजे काय सांगितलंय की आकृतीमध्ये ज्यावेळेस आपण या प पासून म्हणजे पी पासून ज्यावेळेस आपण ऍप कडे जातोय, फ कडे जातोय, तर किती वेळा आपण आग्नेय दिशेला चालत जातो. ओके, म्हणजे हाऊ मेनी टाइम्स वन्स ट्रॅव्हल्स इन द साउथ ईस्ट डायरेक्शन while going from the P to F. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, आता सर्वात अगोदर तुम्हाला डायरेक्शन माहित पाहिजे, साऊथ ईस्ट कोणतं आहे. ओके, चला बघूया आपण कुठलं डायरेक्शन आहे ते. बघा, हे तुमचं ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. ओके, आणि हे जर आपण बघितलं, सब डायरेक्शन, हे तुमची सब डायरेक्शन आहे. ठीक आहे, सब डायरेक्शन म्हणजे काय, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. ओके, आणि हे जर आपण बघितलं, सब डायरेक्शन, हे तुमची सब डायरेक्शन आहे. ठीक आहे,
कशाला काय म्हणायचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे नॉर्थ ईस्ट जवळ आहे तर याला नॉर्थ ईस्ट म्हणायचं, याला नॉर्थ वेस्ट म्हणायचं, याला साऊथ वेस्ट म्हणायचं आणि याला साऊथ ईस्ट म्हणायचं. ठीक. साऊथ ईस्ट म्हणजे कोणतं रे? साऊथ ईस्ट म्हणजे इकडे. ओके. आता मला सांगा तुम्ही किती डायरेक्शन किंवा हाऊ मेनी टाइम्स वन ट्रॅव्हल्स इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन. ओके, चला बघूया. आता तुम्ही काय करताय, या पी पासून स्टार्ट करताय. पी पासून तुम्ही इथे आलात, हे झाली तुमची साऊथ वेस्ट डायरेक्शन. ही तुमची साऊथ वेस्ट आहे, नाही चालणार. ही बघा बरं, ही कुठली आहे रे? हा, ही आहे तुमची आता साऊथ ईस्ट. हेच तुम्हाला पाहिजे होतं, साऊथ वेस्ट वन टाइम. ओके. आता इकडे जातोय म्हणजे हे कोणी झालं तुमचं, हे झालं तुमचं आता साऊथ वेस्ट पुन्हा. ओके. पुन्हा तुम्ही असं येत आहे म्हणजे कोणतं आहे रे आता, हे पुन्हा साऊथ ईस्ट आलंय तुमचं, पुन्हा 2 वेळेस आलंय. पुन्हा तुम्ही इकडे जात आहे म्हणजे कोणतं होईल आता हे, आता हे होईल तुमचं नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट होईल. पुन्हा तुम्ही खाली येत आहे, हा पुन्हा येत आहे म्हणजे साऊथ ईस्ट. ठीक आहे, साऊथ ईस्ट डायरेक्शन हे आहे ना, राईट. साऊथ ईस्ट इकडे जात आहे म्हणजे तुमचं नॉर्थ ईस्ट. ओके. पुन्हा आता वरती जात आहे म्हणजे इकडे म्हणजे नॉर्थ वेस्ट. ओके. पुन्हा इकडे जात आहे, ठीक आहे, पुन्हा साऊथ वेस्ट. पुन्हा वरती जात आहे म्हणजे पुन्हा तुमचं नॉर्थ वेस्ट. पुन्हा इकडे जात आहे म्हणजे पुन्हा साऊथ वेस्ट. तुम्हाला कोणतं पाहिजे? साऊथ ईस्ट पाहिजे. तर साऊथ ईस्ट इथं आहे, इथं आहे, आणि देन जर बघितलं आपण तर इथं आहे. ओके. सो देर आर 3 times. Okay, there are 3 times one travels in the southeast direction while going from the P to F. किती वेळा जाईल तो रे? 3 वेळा. ओके. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 3 विल बी राईट. किती झालं रे आन्सर आता? आरुषी बेटा टाइम आहे अजून. ठीक आहे, आता तर क्लास सुरू झालाय आपला. पोल मध्ये नाही दाखवत आहे. अरे पोल मध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेत ना. ऑप्शन देतो मी. पोल मध्ये ते ऑप्शन असतात, उत्तर नसते. 1 2 3 4 हे ऑप्शन आहेत. ओके. तुम्ही क्वेश्चन कडे बघायचं, क्वेश्चन मध्ये कोणतं ऑप्शन राईट वाटतं ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचं. फर्स्ट वाटत असेल फर्स्ट, सेकंड वाटत असेल सेकंड, थर्ड वाटत असेल थर्ड, फोर्थ वाटत असेल तर फोर्थ. ओके, असं आहे बेटा ते. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला क्वेश्चन सोडवा. चला क्वेश्चन मी रीड करून दाखवतो, देन तुम्ही ट्राय करा आणि याचा आन्सर मला सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि पोल क्रिएट करायचा का प्रत्येक वेळेस? मला तर कंटाळा येतो यार, पोल क्रिएट करा. करायचं काय क्रिएट? ओके, चला बघा बघा. आता हा जो क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन नंबर 3 वर डिपेंड आहे. ठीक आहे. इन द फिगर क्वेश्चन नंबर 3, while going from the P to F, in which direction one travels maximum times? ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 वर डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जी तुम्हाला फिगर इथं कन्सिडर करायची आहे. आणि क्वेश्चन विचारलाय की while going from the P to F, ओके, इन विच डायरेक्शन वन ट्रॅव्हल्स मॅक्झिमम टाइम. म्हणजे प्रश्न 3 मधील आकृतीत प पासून ज्यावेळेस आपण फ पर्यंत जातो त्यावेळेस कोणत्या दिशेला आपण जास्त वेळा चाललो हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतोय. ही फिगर तुमच्या समोर आहे आणि मला सांगा आता.
सांगा रे. चला आपण बघूया. बघा बघा इकडे तो 1 टाइम गेलाय, ठीक आहे. 1 टाइम, तुमचं 2 टाइम, 3 टाइम. म्हणजे आपण जर बघितलं इकडे, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मी डायरेक्शन दाखवलं होतं, ठीक आहे. सॉरी, डायरेक्शन पहिले लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सॉरी, नॉर्थ, हे ईस्ट, वेस्ट, साऊथ. ओके, हे तुमचं नॉर्थ ईस्ट, हे तुमचं नॉर्थ वेस्ट, हे तुमचं साऊथ वेस्ट आणि हे तुमचं साऊथ ईस्ट. ओके, बघा आपण इकडे चाललोय म्हणजे हे काय झालं, तुमचं साऊथ वेस्ट झालं, बरोबर आहे. त्यानंतर बघा तुम्ही इथे पण इकडे चालत आलात ना, तर हा एक, हे एक, म्हणजे तुम्ही 3 वेळेस साऊथ वेस्टला चाललात, बरोबर आहे. साऊथ वेस्टला तुम्ही 3 वेळेस चाललात, ठीक आहे. त्यानंतर बघा 1, हे 2, त्यानंतर 3. ओके, 3 टाइम्स तुम्ही साऊथ ईस्ट कडे चाललात, बरोबर ना, बरोबर. बघा तिथं अजून काही राहिले का, बघा पुन्हा बघा एकदा, ठीक आहे. हा 1, हो राहिले बघा, हा 2 इथं आहे ना, म्हणजे बघा तुम्ही एक वेळेस चालला इकडे, त्यानंतर पुन्हा इथं, त्यानंतर इथे आणि इथे, म्हणजे साऊथ वेस्ट कडे, बरोबर आहे ना. साऊथ वेस्ट कडे तुम्ही 4 टाइम्स चाललात, हे 4 टाइम्स, थोडं लक्षात घ्या. त्यानंतर बघा इकडे चालताय तुम्ही, खाली येत आहे, इथे पण खाली येत आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय झालं तुमचं साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट कडे, साऊथ ईस्ट कडे, सॉरी साऊथ ईस्ट कडे तुम्ही 3 वेळा चालला, ठीक आहे. त्यानंतर बघा हा 1, हा 2, हा 3, बरोबर 3 वेळेस, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही इकडे 1 टाइम, ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट कडे तुम्ही फक्त आय थिंक मला वाटतं एकच वेळेस चालला, बरोबर आहे. म्हणजे इथं जर मॅक्झिमम टाइम तर तुम्ही साऊथ वेस्ट येत आहे. ओके, म्हणजे त्या क्वेश्चन फिगरकडे बघितलं तर तुमचा आन्सर काय आला पाहिजे, काय आला पाहिजे रे. एक मिनिट, साऊथ वेस्ट यायला पाहिजे. साऊथ वेस्ट कडे तुम्ही मॅक्झिमम चालला तर इथं बघा, इथं एक मिनिट बाई झालं, एक मिनिट थांबा, एक मिनिट. एक मिनिट. ओके, चला ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर साऊथ वेस्ट कडे चालला. पुन्हा बघा, सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बघा डायरेक्शन बघा, इकडे झाला म्हणजे तुम्ही कुठे चाललात, साऊथ वेस्ट कडे, ठीक आहे. त्यानंतर इथून मी थोडंसं मूव्ह करताय तुम्ही, हे साऊथ वेस्ट, हे साऊथ वेस्ट, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे आलात, इकडे पुन्हा जाताय म्हणजे साऊथ वेस्ट कडे पुन्हा जाताय, पुन्हा इथे साऊथ वेस्ट, तर 4 वेळेस तुम्ही साऊथ वेस्ट कडे जाताय, ठीक आहे. 4 वेळेस साऊथ वेस्ट कडे जाताय, तर त्यावरून तुम्हाला समजतं ते. बघायचं पण किती, मी सांगितलं होतं, ठीक आहे. चला पुन्हा क्वेश्चन त्याच्यावरच आहे का, हा झालाय. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा चला हा घ्या. हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे दिसायला, तो बंद पोल क्रिएट करतोय. बघा 4 किलोमीटर टू द नॉर्थ वेस्ट ऑफ सुमित's ऑफिस इज अ बाजार. म्हणजे सुमितच्या ऑफिस पासून 4 किलोमीटर नॉर्थ वेस्टला काय आहे, बाजार आहे. चलो ठीक आहे. 3 किलोमीटर टू द साऊथ वेस्ट ऑफ द बाजार, म्हणजे बाजारच्या साऊथ वेस्टला 3 किलोमीटर काय आहे,
रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे, चला 4 किलोमीटर टू द साऊथ वेस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या साऊथ वेस्टला 4 किलोमीटर का आहे, कॉलेज आहे. ठीक आहे. इन विच डायरेक्शन अँड ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द सुमित's ऑफिस इज द कॉलेज लोकेटेड, म्हणजे जे कॉलेज आहे हे सुमितच्या कोणत्या डायरेक्शनला आणि किती किलोमीटर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, तर चला अगोदर आपण काय करूया, सुमित काढूया. बरोबर आहे. ठीक आहे, अगोदर डायरेक्शन लिहून घ्या, कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघा नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ठीक आहे, मग हे काय होईल तुमचं, नॉर्थ ईस्ट, वारंवार सांगतोय डायरेक्शन. हा, हे साऊथ वेस्ट, हे होईल तुमचं नॉर्थ वेस्ट, हे होईल तुमचं साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट, सॉरी हा, साऊथ ईस्ट, हे तुमचं डायरेक्शन आहे. ठीक आहे, काय सांगितलं, 4 किलोमीटर टू द नॉर्थ वेस्ट ऑफ सुमित's ऑफिस. फॉर एक्झाम्पल सुमितचं ऑफिस इथं आहे. फॉर एक्झाम्पल हे सुमितचं ऑफिस आहे. हे सुमितचं ऑफिस आहे. ठीक आहे, आणि इथं सुमित आहे बसून ऑफिसमध्ये. ओके, काय सांगितलं, 4 किलोमीटर टू द नॉर्थ वेस्ट ऑफ द सुमित's ऑफिस, म्हणजे सुमितच्या ऑफिसच्या नॉर्थ वेस्टला 4 किलोमीटर दूर काय आहे, बाजार आहे. ओके, मग मला सांगा नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठलं डायरेक्शन रे, नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठलं डायरेक्शन, तर हे बघा, हे बरोबर आहे. म्हणजे इथून काय करा तुम्ही, 4 किलोमीटर नॉर्थ वेस्टला जा. बरोबर आहे, गेला. बरोबर आहे, इथं काय तुमचा बाजार आहे. ओके, 4 किलोमीटर. ठीक आहे, नंतर काय सांगितलं, 3 किलोमीटर टू द साऊथ वेस्ट ऑफ द बाजार, या बाजारच्या साऊथ वेस्टला. बरोबर आहे, साऊथ वेस्ट म्हणजे कोणत्या बाजू, हे बघा, हे म्हणजे इथून पुन्हा या 3 किलोमीटर, 3 किलोमीटर आले तुम्ही साऊथ वेस्टला. ओके, साऊथ ईस्टला, सॉरी साऊथ वेस्टला, साऊथ वेस्ट, सॉरी साऊथ वेस्टला आले तुम्ही ऑफ द बाजार. ओके, इज द रेल्वे स्टेशन, म्हणजे इथं काय तुमचं रेल्वे स्टेशन आहे. आर एस करतो रेल्वे स्टेशन. नंतर काय सांगितलं बघा, 4 किलोमीटर टू द साऊथ ईस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन, म्हणजे या रेल्वे स्टेशनच्या साऊथ ईस्टला. साऊथ ईस्ट म्हणजे कोणतं आहे रे, हे डायरेक्शन, म्हणजे इथून पुन्हा 4 किलोमीटर या. ओके, काय आहे, कॉलेज आहे. इथं पुन्हा काय करा, कॉलेज. ओके, 4 किलोमीटर. ठीक आहे, आता बघा, म्हणजे तुम्ही जर बघितलंय काय झालंय, हे जे काही सुमितचं ऑफिस आहे त्या सुमितच्या ऑफिसच्या नॉर्थ वेस्टला 4 किलोमीटर दूर बाजार आहे. त्या बाजारच्या साऊथ वेस्टला रेल्वे स्टेशन आहे 3 किलोमीटर. ओके, त्या रेल्वे स्टेशनच्या साऊथ ईस्टला 4 किलोमीटर कॉलेज आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर बघितलं तर हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे तुमचं 3 किलोमीटर. ओके, सो याचा अर्थ हे सुमितचं ऑफिस आणि कॉलेज या दोघांमध्ये डिस्टन्स किती असायला पाहिजे, 3 किलोमीटर. ओके, दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, 3 किलोमीटर. ठीक आहे, समजले तुम्हाला, समजले. ठीक आहे, 3 किलोमीटर म्हणजे सुमित आणि सुमितचं ऑफिस आणि कॉलेज याच्यामध्ये 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. नंतर काय सांगितलं, ठीक आहे, ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द सुमित's ऑफिस इज द कॉलेज लोकेटेड, म्हणजे सुमितच्या ऑफिसच्या कोणत्या डायरेक्शनला त्याचं कॉलेज लोकेटेड आहे. ओके, तर बघा, हे आता हे कडे आपण काय करायचं, या सुमितच्या ऑफिस करून इकडे यायचंय. मग हे डायरेक्शन कोणतं आहे रे, साऊथ वेस्ट आहे. ओके, जे आपण म्हणू शकतो की सुमितचं जे काही कॉलेज आहे, ओके, सुमित कॉलेज इज 3 किलोमीटर अवे. ओके,
to its office. Okay, and which direction? Southwest. Okay, so option 3 will be right. ऑप्शन 3 विल बी राईट. क्वेश्चन सिंपल आहे, पण सोडवायला विचार करून सोडवावा लागतो. ठीक आहे, क्वेश्चन विचार करून सोडवावा लागतो. आहे सोपा. माझं नाव हृदया. ओके बेटा, ठीक आहे बेटा, मी चेंज करतो ते. ठीक आहे, ओके ठीक आहे, मी चेंज करतो बेटा तुझं. ठीक आहे ठीक आहे, करतो बेटा. ओके चला, क्वेश्चन समजलाय? क्वेश्चन समजला का मला सांगा. समजला असेल तर आपण समोरचा क्वेश्चन घेऊया. हा बघा, हा अंडरस्टँड बघा, अंडरस्टँड कसं करायचं माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने क्वेश्चन नाही सोडवणार. बघा, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर मी त्यामुळे दाखवतोय, म्हणून तुम्हाला म्हणतोय की तुमचं जे बुक आहे ते बंद करा. बुक बंद करा. बुक बंद केलं की तुम्हाला तुमच्या मनाने क्वेश्चन सोडवायचे आहेत. आणि एकदा का तुम्ही मनाने क्वेश्चन सोडवायले की नंतर तुम्हाला ते क्वेश्चन समजतात रे. ठीक आहे, एक मिनिट. मनाने सोडवलं तर तुम्हाला समजेल, नाहीतर मग काय होईल, तुम्हाला नाही समजणार मग. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा, हा तर सिंपलच आहे, 2021 मध्ये विचारलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. राशीद इज स्टँडिंग फेसिंग द नॉर्थ ईस्ट. बघा, राशीद जो आहे हा नॉर्थ ईस्ट कडे तोंड करून उभा आहे. ही टर्न टू हिज लेफ्ट 3 टाइम्स इन अ राईट अँगल. म्हणजे तो राईट अँगल मध्ये 3 टाइम्स टर्न झालाय. ओके, विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन विल बी देअर टू हिज राईट. म्हणजे त्याच्या राईट डायरेक्शनला किंवा राईट साईडला कोणतं डायरेक्शन आहे. सिंपल क्वेश्चन आहे, चला सांगा. पोल मी देणार नाहीये. ओके, आले का आन्सर? हा, मनाने सॉल्व्ह करा. मनाने सॉल्व्ह केलेलं नक्की जमेल. ठीक आहे, आता बघा, अगोदर डायरेक्शन लक्षात घ्यायचं रे तुम्ही. ठीक आहे, आता मी डायरेक्ट जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही. बरोबर आहे, कोणतं आहे? नॉर्थ ईस्ट म्हटलेला आहे. बरोबर आहे, नॉर्थ ईस्ट म्हणजे आपण जर बघितलं तर जो राशीद आहे तो इकडे म्हणजे नॉर्थ ईस्ट कडे काय करत आहे? फेस करत आहे. राईट, हा तुमचा राशीद आहे आणि इकडे तो फेस करून उभा आहे. त्याने काय सांगितलं? ही टर्न टू हिज लेफ्ट साइड. आता त्याची लेफ्ट साइड कुठली आहे रे? ठीक आहे, तर बघा, तुम्ही बघायचं, तुम्ही इथं स्टँड करून बघायचं त्याच्या जागेवर. ओके, तुमची राईट त्याची राईट, तुमची लेफ्ट त्याची लेफ्ट, म्हणजे तुमचा राईट साइड ही आहे, लेफ्ट साइड ही आहे, मग त्याची पण 30 होणार या राशीची. ओके, ठीक आहे, झाले. मग आता काय करा, 3 टाइम्स इन राईट अँगल. राईट अँगल कसा असतो रे? असा, म्हणजे 90च्या अँगल मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा, त्याने फर्स्ट टाइम राईट अँगल टर्न केला. ओके, सो हा त्याचा फर्स्ट टर्न आहे. ठीक आहे, फर्स्ट टर्न आहे. पुन्हा सेकंड टर्न घेतो तो राईट अँगलचा, म्हणजे तो असा येणार, त्याचा सेकंड टर्न आहे. ओके, पुन्हा टर्न करतोय. ठीक आहे, इकडे आले लक्षामध्ये? आले लक्षामध्ये? ठीक आहे, इकडे म्हणजे बघा, हा फर्स्ट टर्न हा 90चा अँगल आहे बघा. सेकंड टर्न तो पण 90चा आहे. थर्ड टर्न हा पण 90चा आहे. मग आता याचं डायरेक्शन कोणतं आहे रे? हे डायरेक्शन कोणतं आहे रे?
ओके. अरे डायरेक्शन कोणतं आहे? डायरेक्शन हे बघा, तुमचं नॉर्थ, हे तुमचं साऊथ, हे तुमचं ईस्ट, हे तुमचं वेस्ट. ओके झाले. त्यानंतर हे तुमचं नॉर्थ ईस्ट, हे तुमचं साऊथ ईस्ट, हे तुमचं साऊथ वेस्ट. ओके. आणि तुमचं नॉर्थ वेस्ट. ओके. तो इकडे पाहतोय म्हणजे डायरेक्शन कुठलं आहे? कुठलं डायरेक्शन आहे? ठीक आहे. हे डायरेक्शन आहे त्याचं साऊथ ईस्ट. ओके. तो साऊथ ईस्ट कडे आता पाहतोय. ठीक आहे. पण क्वेश्चन काय म्हणतोय? विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन विल बी देअर टू हिज राईट. म्हणजे राईटला कुठलं डायरेक्शन असेल? ओके. मग आता बघा, तुम्ही या जागेवर स्टँड करून पहा. ठीक आहे. स्टँड करून पहा. मग तुमचं बघा, तुम्ही जर बघितलं तर तुमचं राईट असेल, तर तुमचं लेफ्ट असेल. ओके. राईट. आले तुमच्या लक्षामध्ये? एवढे समजले? ठीक आहे. मग काय विचारलं तिच्या राईट डायरेक्शनला, राईट साईडला कुठला असेल? तर बघा तुम्ही. ठीक आहे. ही साईड कुठली आहे रे? साऊथ वेस्ट. ओके. ठीक आहे. म्हणजे त्याचा उजवा हात कुठला असेल रे? हा. आणि उजवा हात जर त्यानं असा केला, इकडचा इकडे केला, ओके, तर हा हँड त्याचा इकडे जातोय, हा त्याचा हँड इकडे जातोय. म्हणजे हे डायरेक्शन कोणतं झालं? साऊथ वेस्ट. ओके. सो ऑप्शन 1 विल बी राईट. ठीक आहे. तो क्वेश्चन पुरा वाचत चला, समजून जाईल तुम्हाला. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. चला सांगायचा आन्सर. मी पोल क्रिएट करतो अँड देन एक्सप्लेन करतो. हा. हा प्रयत्न केलाय. बघा, निर्भया इज फेसिंग टू द नॉर्थ. निर्भया नॉर्थ कडे फेस करत आहे. शी टर्न 57 टाइम्स टू हर लेफ्ट थ्रू अ राईट अँगल. बघा, आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. काय झाले? 57 टाइम्स टू हर लेफ्ट. आता जी निर्भया आहे, हे 57 टाइम्स लेफ्ट कडे टर्न करते थ्रू अ राईट अँगल. थ्रू अ राईट अँगल. सो इन विच डायरेक्शन विल हर बॅक ऍट द एंड. म्हणजे ऍट द एंड तिची पार्ट कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? हा क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट मला वाटतो, कारण थोडा फिरून विचारलाय. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. बघा, आता क्वेश्चन काय म्हणतोय? निर्भया आहे ना, ही नॉर्थ कडे फेस करते. राईट. नॉर्थ कडे म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल मी जर हे डायरेक्शन काढतोय, हे तुमचं झालं ईस्ट, हे तुमचं वेस्ट, हे नॉर्थ आणि हे साऊथ. बरोबर आहे. ती नॉर्थ कडे फेस करते आणि ती काय करते? शी टर्न्स 57 टाइम्स टू हर लेफ्ट साइड. ओके. सो आता काय आहे माहिती आहे का? तुम्ही तिथं बघा ना, तुम्ही स्वतःला तिथं बघायचं. समजा तुम्ही नॉर्थ कडे बघताय फॉर एक्झाम्पल असं, तर हा तुमची लेफ्ट साइड होईल, ही तुमची राईट साइड होईल. ओके. म्हणजे तुमची राईट
त्या निर्भयाची राईट, तुमची लेफ्ट तर त्या निर्भयाची लेफ्ट, ते असं राहतं नेहमी. शी टर्न्स 57 टाइम्स टू हर लेफ्ट थ्रू अ राईट अँगल. म्हणजे तिने 57 टाइम्स काय केले, टर्न्स केले थ्रू अ राईट अँगल, म्हणजे प्रत्येक वेळेस ती राईट अँगलला मूव्ह करते. आता बघा, ही नॉर्थकडे पाहते, एक टर्न ज्यावेळेस ती करते त्यावेळेस बघा हे 90चा अँगल, हे 2 टर्न्स पुन्हा 90चा अँगल, 3 टर्न्स पुन्हा 90चा अँगल, 4 टर्न्स पुन्हा 90चा अँगल. म्हणजे बघा, ज्यावेळेस निर्भया 4 टर्न्स कंप्लीट करते, 4 टर्न्स, ओके, म्हणजे आपण म्हणूया की ती 4 वेळा ज्यावेळेस फिरते 90च्या कोणामध्ये, त्यावेळेस ती पुन्हा त्याच डायरेक्शनला पाहते किंवा त्याच डायरेक्शनला तिचं फेस असतं. ओके, म्हणजे निर्भया नॉर्थकडे पाहते, राईट. मग ज्यावेळेस निर्भया 4 टाइम्स टर्न करणार थ्रू अ राईट अँगल, देन शी विल फेस सेम डायरेक्शन. त्यावेळेस ती काय करणार, 4 चक्रा मारल्यानंतर ती पुन्हा त्याच डायरेक्शनला पाहणार, म्हणजे नॉर्थ कडेच. ठीक आहे, मग इथं आहे तुमचे 57. ओके, मग 57 ला तुम्हाला एक गोष्ट समजते की ज्यावेळेस ती 4 टर्न्स मारते, ठीक आहे, पुन्हा तेच डायरेक्शनला फेस करते, 8 टर्न्स मारणार पुन्हा त्याच डायरेक्शनला फेस करणार, 12 टर्न्स मारणार पुन्हा त्याच डायरेक्शनला फेस करणार, 16 टर्न्स मारणार पुन्हा त्याच डायरेक्शनला टर्न करणार. म्हणजे काय आहे, 4 न जर तुम्ही 57 ला डिवाइड केलं, करा बरं, 4 1 चा 4, राईट, 1 घ्या, 7 घ्या, 4 4 चा 16, रिमाइंडर आलं 1. ओके, म्हणजे ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस ती 56 टर्न्स घेणार, ओके, ज्यावेळेस ती 56 टर्न्स घेणार त्यावेळेस ती सेम डायरेक्शनला फेस करणार, कारण 4च्या मल्टिपल, 4च्या मल्टिपल म्हणजे 4 8 12 16 20 24 28 32 असं. तर ती काय करते, 4 टर्नला सेम डायरेक्शन फेस करते. म्हणजे आपण जर बघितलं तर 56 टाइम्सला ती सेम डायरेक्शन फेस करणार. ओके, पण ज्या वेळेस राहिले आपल्याकडे फक्त एक टर्न, पण ज्यावेळेस ती एक टर्न करणार, ओके, एक टर्न करणार म्हणजे ती नॉर्थकडे पाहते 56 टर्न्सला, ओके, आणि एक टर्न करणार त्यावेळेस ती कुठे पाहणार, वेस्टकडे पाहणार. ओके, या तिचं वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे, आता वेस्ट आलं म्हणजे झालं, इथं वेस्ट दिसतंय नाही, काय विचारलंय, इन विच डायरेक्शन विल हर बॅक ऍट दी एंड. बॅक म्हणजे काय, तिची पार्ट, तिची पार्ट कुठल्या दिशेला असेल, ती जर वेस्टकडे पाहत असेल तर तिची पार्ट असेल ईस्टकडे, ईस्टकडे. सो ऑप्शन 4 विल बी राईट, असा क्वेश्चन आहे. समजलंय? ठीक आहे, क्वेश्चन समजलंय? चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, आता डायरेक्शनवर क्वेश्चन सिंपल असतात रे. ठीक आहे, फक्त थोडंसं डायरेक्शनवर लक्ष द्यायचं राहतं की. ओके विराट, सांगतो 6 नंबरचा सांगतो तुला पुन्हा, डोंट वरी, अगोदर हा क्वेश्चन सॉल्व्ह कर. चल ऍट दी एंड, ऍट दी एंड मी तुला सांगतो ना. ठीक आहे, चल हा क्वेश्चन सांग. आणि बघू नका रे पुस्तकामध्ये प्लीज, पुस्तकामध्ये बघसाल ना मग तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. मनाने सोडवा रे. जोपर्यंत मनाने नाही सोडवणार ना तुम्ही, तोपर्यंत परीक्षेमध्ये नाही येणार तुम्हाला. मग परीक्षेमध्ये मग तुमचं असंच होईल, तुम्हाला प्रश्न समजणार नाही. आता जर तुम्ही मनाने सोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की तुम्हाला काय समजलंय आणि काय समजलं नाही. ओके, क्वेश्चन काय सांगते बघा. ओके आरुष, ठीक आहे, बघा. द सन इज सेटिंग ऍट द विशाल्स बॅक साइड. सन इज सेटिंग, सेटिंग म्हणजे काय हो, मावळणे. सूर्य कुठल्या डायरेक्शनला मावळतो रे? ओके, कुठल्या डायरेक्शनला सनसेट होतो रे?
सांगा. सांगा रे, झोपायली आता मला तर यार. कारण खूप प्रवास केला मी 2 दिवस 3 दिवस. त्याच्यामुळे तब्येत पण बरोबर नाही माझी. ठीक आहे. गावाला गेलो होतो, नागपूरला गेलो होतो. ठीक आहे. मला महिन्यातून एकदा दोनदा मला गावाला जावंच लागतं रे. ते माझं असतंच वारंवार. ठीक आहे. चला सोडवा. ओके राईट. बघा, आता तुम्हाला माहित असेल, जो आपला सनराईज होतो, राईट, तो ईस्ट कडनं होतो. ओके. आणि सनसेट जो होतो तो वेस्ट कडे होतो. राईट. राईट. म्हणजे तेच सांगितलं तुम्हाला. काय सांगितलंय? द सन इज सेटिंग ऍट विशाल्स बॅक साइड. विशालच्या बॅक साइडला जर सनसेट होत असेल तर ती डायरेक्शन कुठला असायला पाहिजे मग तुमचं? तर वेस्ट असायला पाहिजे ना. ओके. म्हणजे जो विशाल आहे हा इकडे फेस करतोय, फॉर एक्झाम्पल ईस्ट कडे. ओके. बरोबर आहे. त्याची बॅक साइड ही, आणि इकडे सनसेट होतोय, याचा अर्थ वेस्ट साइड. ओके. ही वेस्ट साइड आहे त्याची. नंतर काय सांगितलं? विशाल टर्न्स टू हिज राईट थ्रू हाफ ऑफ द राईट अँगल. आता काय सांगितलंय? विशाल काय करतोय? टर्न करतोय टू हिज राईट, म्हणजे त्याच्या उजवीकडे. ओके. म्हणजे इथं तुम्ही बघा, तर ही त्याची राईट होईल, ही त्याची लेफ्ट होईल. ओके. आता राईटला काय करतोय? टर्न करतोय, पण किती? हाफ ऑफ द राईट अँगल. राईट अँगलच्या हाफ मीन्स किती? 45. ओके. टर्न केला, ह्या डायरेक्शनला आलाय 45. ओके. फेसिंग द सेम डायरेक्शन. ठीक आहे. आता काय सांगितलं? फेसिंग द सेम डायरेक्शन, म्हणजे आता ज्या डायरेक्शनला तो आहे तो आता त्याच डायरेक्शनला आहे. बरोबर. त्याच डायरेक्शनला आहे, पण तू काय करतोय आता? अपसाइड डाऊन. म्हणजे तो आता उलटा उभा राहिलाय, म्हणजे तो मुंडका आता खाली गेले आणि तो आता पाय त्याची वरती झालेत, असा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, ज्यावेळेस तो आता उलटा उभे राहणार, ठीक आहे, ज्यावेळेस तो उलटा उभा राहणार, आता काय होईल बघा, आता त्याची ही इकडची बघा राईट होती, इकडची साईड लेफ्ट होती, पण तो उलटा झाला ना, अपसाइड डाऊन झाला. म्हणजे ही त्याची आता लेफ्ट साईड झाली आणि ही त्याची राईट साईड झाली. ओके. ही त्याची लेफ्ट साईड झाली, आता ही राईट साईड झाली. साईड आता चेंज झाल्या. ओके. इन विच डायरेक्शन इज हिज लेफ्ट हँड? आता लेफ्ट हँड कुठल्या डायरेक्शनला आहे सांगा. ठीक आहे. म्हणजे लेफ्ट हँड असणार इकडे. ओके. इकडे. मग हे डायरेक्शन कोणतं आहे रे? हे डायरेक्शन जर बघितलं तुम्ही, तर हे आहे तुमचं साऊथ. ओके. हे तुमचं वेस्ट, हे झालं तुमचं साऊथ वेस्ट. राईट. सो ऑप्शन 4 विल बी राईट. बघा, क्वेश्चन किती इझी आहे, पण समजून घ्यावा लागतो की क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय. ठीक आहे. ज्यावेळेस आपण अपसाइड डाऊन होतो ना, ज्यावेळेस आपण अपसाइड डाऊन होतो त्यावेळेस आपण काय होतो माहिती आहे का? आपले डायरेक्शन चेंज होतं, म्हणजे आपली साईड चेंज होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी जसा उभा आहे, माझा लेफ्ट हँड, माझा राईट हँड, जर मी अपसाइड डाऊन झालो विथ सेम डायरेक्शन, माझी साईड चेंज होते. लेफ्ट होती अगोदर, ती आता राईट होणार, राईट होती ती लेफ्ट होणार. ओके. चला, तर झालाय ना वेळ आपला. ओके. चला, तर आपण थांबूया. टाइम इज ओव्हर. उद्या आपण भेटूया.
ऍट सेम टाइम. ओके, तोपर्यंत चला थांबूया आता. आणि उद्या, आणि ज्यांनी मला व्हिडिओ पाठवले त्यांनी व्हिडिओ पाठवा रे. व्हिडिओ कधी पाठवणार तुम्ही मला? तुम्ही मला व्हिडिओ कधी पाठवणार रे, सांगा बरं. व्हिडिओ पाठवले नाहीये, व्हिडिओ पाठवा.